बाळाला कशी आंघोळ घालाल? सुरुवातीपासून आपण पाट घेऊया, बादली घेऊया, आपण मग घेऊया. सर्व तयारी आपण श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहो असा भाव ठेवून सर्व तयारी करूया आणि श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहे असा भाव ठेवून आपल्या बाळाला आंघोळ घालूया आणि आंघोळ घालतेवेळी कृष्णाला सांगूया, तुझ्या चैतन्याने बाळ माझे न्हावून जाऊ दे, बाळातले सर्व त्रास निघून जाऊ दे. मला प्रार्थना सुचवल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे. बाळाला कशी आंघोळ घालाल? सुरुवातीपासून आपण पाट घेऊया, बादली घेऊया, आपण मग घेऊया. सर्व तयारी आपण श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहो असा भाव ठेवून सर्व तयारी करूया आणि श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहे असा भाव ठेवून आपल्या बाळाला आंघोळ घालूया आणि आंघोळ घालतेवेळी कृष्णाला सांगूया, तुझ्या चैतन्याने बाळ माझे न्हावून जाऊ दे, बाळातले सर्व त्रास निघून जाऊ दे. मला प्रार्थना सुचवल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे. बाळाला कशी आंघोळ घालाल? सुरुवातीपासून आपण पाट घेऊया, बादली घेऊया, आपण मग घेऊया. सर्व तयारी आपण श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहो असा भाव ठेवून सर्व तयारी करूया आणि श्रीकृष्णालाच आंघोळ घालत आहे असा भाव ठेवून आपल्या बाळाला आंघोळ घालूया आणि आंघोळ घालतेवेळी कृष्णाला सांगूया, तुझ्या चैतन्याने बाळ माझे न्हावून जाऊ दे, बाळातले सर्व त्रास निघून जाऊ दे. मला प्रार्थना सुचवल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे.